काय ग? काय झालं? हे नाही, किती छान हँडल करते ती त्या मुलांना. अजून आज तिच्याशीच खेळते वाटतं. अभय, आय थिंक वी वर रॉंग. तिला लहान मुलांशी बोलायची नॅक आहे आणि यु नो शी इज रिअली गुड ॲट हर वर्क. तिला जर व्हॉइस आर्टिस्ट म्हणून जर करिअर करायचं असेल तर करावं ना तिने ते फील्ड एक्सप्लोर. अजून लहान आहे तिचं वय, तिला करता येईल काहीतरी. मी काय बोलते, तुझं लक्ष आहे का? हा अगं तेच बघतोय. जरा नेटवर सर्च करत होतो की या व्हॉइस ओव्हर आर्टिस्टना त्यांच्या फील्डमध्ये किती स्कोप आहे. चांगले पैसे कमवतात की हे लोक. त्यापेक्षा तिला ते काम आवडतंय हे जास्त महत्वाचं आहे. अगं पण ती लग्न करते आणि एकदा का त्या मुलाशी लग्न करून ती त्या घरात गेली की ती काकूबाई होणार अँड देन शी विल रिपेंट. अरे आपण करिअर करायला पाहिजे होतं, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. अभय, जर आपण तिच्या करिअरला सपोर्ट केलं आणि तिला जर असं पटवून दिलं की मुंबईत तुझ्या या करिअरला जास्त वाव आहे आणि तिला इथे शिफ्ट केलं तर आपोआप तिचं फ्रेंड सर्कल बदलेल. आणि जर ती इथे रमली तर कदाचित तिचा विचार सुद्धा बदलेल. क्या बात है डॉक्टर अनघा, क्या बात है. आपण मैत्रिणीला असं सांगूया की तुझं हे व्हॉइसिंग वगैरे जे काय आहे ना ते आम्हाला मान्य आहे, तू म्हणशील ते मान्य आहे, पण तुला ते मुंबईत येऊन करायला लागेल. येस, आय सो विश मैत्रिणी या मुलाशी लग्न करू नये. फारच आदर्शवादी मुलगा आहे तो. भीती वाटते अशा लोकांची. लेट मी लुक फॉर सम बेटर ऑपॉर्च्युनिटीज फॉर हर हिअर इन मुंबई. आपण हे सगळं करिअर बद्दलचं तिला जरा हळूहळू सांगू, असं एकदम नको. नाही नाही नाही, कशाला माझी कामं करून माझ्यावर उपकार केल्यासारखं करता काय? अरे मी घरातला करता पुरुष का कोण आहे काय? म्हणजे साधी साधी कामं होत नाहीत माझे. नाही नाही, मला ना या घरात काही किंमतच उरलेली नाहीये. बस असं बोलू नका हो बाबा. म्हणजे कसं आहे, सध्या गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे, सुट्टे मिळत नाहीये, नाहीतर तुम्हाला किंमत आहे. तू मध्ये बोलू नको. आता तू जर काही फालतू बडबड केलीस ना विघ्नेश, तुला अख्खा असं धुवून काढीन आणि गच्चीत नेऊन वाळत घरी ना सोडणार नाही, सांगतो तुला एकदम. नक्की एकदम. तू काय बडबड आहे काय? डन आहे तुमचं. काय चॅलेंज करू नको तू मला विघ्नेश. आज तू माझं डोकं सरकवू नको. अहो चॅलेंज काय करायचंय? ओपन चॅलेंज आहे तुम्हाला. कसलं? मला पकडून दाखवा. तुला काय पकडायचंय रे? हा बाबा बाबा काय काय मला चॅलेंज करायचं नाही. हा साहेब का कोण आले? कोण आले? रोकड्या. अरे बरं झालं, एकदम टाइमवर आलास. सौमित्र आहे का? दादा नाहीये घरात का? काही काम होतं का? काय करावं, यांचं एक बटन नाही लावलं तर केवढा आरडाओरडा केला. अय्या काय हे असं जर हिंडायचंय घरात तर मग चांगल्या कपड्यांची गरज काय आहे तुम्हाला? आणि आता जर मी काही बोलले तर माझंच तोंड दिसणार आणि परत तुम्ही म्हणायला मोकळे मला या घरात किंमत नाहीये. हे संस्कार करणार आहात तुम्ही विघ्ने. अय्या रोकड्या आलाय. अरे रोकड्या, कधी आलास? तुम्हाला तर कळलंच असेल ना. आता काय सांगतोय हा नवीन? काय रे? अहो ते आपल्या त्याचं काय अजून? चुंबकच्या गाडीची बॅटरी गेली हो. ए नाही नाही हा, अशा अवस्थेमध्ये गाडी नाहीच चालवायची त्याने. तू अजिबात बदलू नकोस बॅटरी वगैरे. तसं नाही हो, गाडीची बॅटरी नाही, त्याच्या दिमागाची बॅटरी गेली हो काकू. तर आपल्या सपोर्टची खूप गरज आहे त्याला. तू 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 खरं बोलतोयस? नाही म्हणजे नीट काय झालंय ते सांग ना, म्हणजे एक्सप्लेन कर ना. म्हणजे फुल येडाच झालाय का तो? म्हणजे ते करतात ना असं वगैरे किंवा फाटलेले कपडे वगैरे घालून फिरतात, तसं झालाय का पूर्ण? म्हणजे फुल एकदम तेरे नामच. सॉरी, काय झालंय? म्हणजे कसं आहे,
सौमित्र म्हणला ना त्याच्या आईबाबांना सांगू नका, त्याच्यामुळे आम्ही काही सांगितलं नाही. त्याच्यामुळं असं पोरकं झाल्यासारखं फील होतं त्याला आणि सतत म्हणत असतो की आई पाहिजे, आई पाहिजे, आई पाहिजे. मी म्हणलं अरे चुंबक, आई येऊ शकत नाही. तर मग म्हणला की आईसारखं कोणी काय येत नाही, आईसारखं कोणी काय येत नाही असं म्हणला. मला काळजी वाटते काय माझ्या लेकराची. आपण जाऊया का हो? चला लगेच जाऊया त्याच्याकडे. हो नाही थांबा, त्याच्या आवडीचं काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना. मी लाडू केलेत, लाडू घेऊ का रे? हा रव्याचे लाडू करा. हापसून खायला बा लाडू गप्पा गप. असं नाही बोलायचं रे त्याच्याबद्दल, आजारी आहे ना तो. मी लाडू आणते. हा आलोच. काय म्हणजे काय मॅटर झालंय नक्की? काय नाही, कानात जाऊन फक्त सी असं म्हणायचं. सीए काय सीए? काय सीए? नाही काका, तिकडे जाऊन सीए ची परीक्षा वगैरे असं काही म्हणायचं नाही. हं? चल काय काय म्हणायचं नाही ते तुला सांगतो डिटेल. असे का बघताय माझ्याकडे? सो मैत्री, आमचा तुझ्या या प्रोफेशनला पाठिंबा आहे बरं का. अरे बापरे, काय झालं तर मी काही केलं का? किती छान हँडल केलंस तू त्या लहान मुलीला. नाही खरंच म्हणजे मला आणि ऑफकोर्स अभयला म्हणजे जे काय रिझर्वेशन्स होते तुझ्या प्रोफेशन बद्दल ते आमचे बऱ्याच प्रमाणात कमी झालेत नाही का. आणि मी नेटवर बघितलं ना, खूपच चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत तुला या फील्डमध्ये. ए पण खरंच तू खूप मस्त आवाज काढतोस. Yes! Wow! तुम्हाला खरंच असं वाटतंय? हा? Oh shit, तुम्हाला जेन्युइनली असं वाटतंय? फायनल खरंच? खरंच. ए हो म्हणजे पण आम्हाला खरंच असं वाटतंय की तू जरा ह्याचा गांभीर्याने विचार करावा. हा म्हणजे मी नेटवर बघितलं ना, तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट भरपूर कमवता की. नाही नाही बघ, म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की तू स्वतःला मराठी पुरतं लिमिट का करून घेतेस. नाही, मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण करते व्हॉइस ओव्हर. ग्रेट. म्हणजे तुला एखादी जरी फॉरेन लँग्वेज येत असेल ना तरी फारच मस्त होईल. तुला माहितीये का, त्या तिकडे जपानमध्ये या व्हॉइस ओव्हर आर्टिस्टचे होर्डिंग्स लागतात. सीईओ का काहीतरी म्हणतात त्याला. सेयू म्हणतात त्याला. आणि वर्षानुवर्ष मी हे तुम्हाला सांगत आले, तेच तुम्ही मला पुन्हा सांगताय. नाही तेव्हा काय झालं असेल, तुमचं लक्ष नसेल, तुम्हाला इतकं ग्लॅमरस वाटलं नसेल ना माझं फिल्म. आता वाकड्यात कोण जाते. मुद्दा हा आहे की तू जर अजून एखादी फॉरेन लँग्वेज शिकलीस तर तुझंच होरायझन ब्रॉडन होईल ना. मुद्दा हा आहे की तू तिथे जाऊन हे करू शकशील का. हो म्हणजे मुद्दा लक्षात आलाय माझ्या आणि बरोबर पण आहे. म्हणजे मी असा विचार कधीच केला नव्हता खरं तर. ऍक्च्युली ना माझी एक मैत्रीण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये शिकायची फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटला. हो तर मी तिच्याकडे इन्क्वायरी करेन. आणि अगं आत्ताच मी वाचलं नेटवरती, परदेशी फिल्मसाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या जगभर ऑडिशन्स होत असतात. आपण पाठवू ना तुला तिकडे. तू जा तिकडे, तुला नक्की मिळतील कामं. पण जर तू बेस्ट असशील तर. तू डॉक्टर झाली नाहीस, इंजिनियर झाली नाहीस, हरकत नाही. पण तू जे काही करशील ना त्यात तू टॉपला असायला पाहिजेस. इतरांनी तुझं उदाहरण द्यायला पाहिजे, कळलं. हॅलो डॉक्टर, येऊ का?
काय मिसेस लेले, काय बसायची सोय आम्ही इकडे पण केलेली आहे. अहो पण ते फार लांब वाटतं, हे कसं जवळून बोलता येतं. नीट. काय म्हणताय बाकी? मी काय म्हणणार, तुम्ही बोला ना. कसे आहात तुम्ही डॉक्टर? काय काय चाललंय आपलं धंदा पाणी बेसिक. बाकी तुम्ही बऱ्याच दिवसांनी आलात. अहो डॉक्टर, काय सांगू तुम्हाला, युरोप टूरला गेले होते मी माझ्या नवऱ्याबरोबर. अहो मग चांगलंय की, टूरला गेलेले असं काय सांगताय, म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे. आणि युरोपला जाऊन तुम्ही एकदम असं फ्रेश ठणठणीत झाला असाल ना, इथे याची गरज नव्हती. अहो कसलं काय ठणठणीत वगैरे, भयंकर डोकं दुखायला लागलंय माझं. सारखी झोप येते मला. ते जेटलॅग मुळे होतो खरं त्रास असा. मी काम करतो, मी काही गोळ्या लिहून देतो तुम्हाला, त्या घ्या फक्त बाहेरून, लगेच बरं वाटेल. अहो डॉक्टर, तुम्हाला नक्की कळलंय का मला काय झालंय ते? हो कळालंय मला व्यवस्थित. हे बघा ना, इथे इथे डोकं दुखतंय माझं. हात लावून बघा ना. डॉक्टरचा हात लागला की वेगळंच असतं म्हणतात, आणि तुमचा हात लागला की लवकर बरंही होईल कदाचित. बघा ना. नाही करून राहू दे. मला आलाय अंदाज. मी गोळ्या देतोय ना, त्याने तुम्हाला खरंच बरं वाटेल. आणि काय आहे, युरोपला गेल्यामुळे तुमच्या हवामानात थोडा बदल होतो ना. ऍक्च्युली डॉक्टर, मला युरोपला ना फार बोर झालं. का हो? अहो माझा नवरा रोज मला म्हणायचा सकाळी उठून, बोलूया, गप्पा मारूया, गप्पा मारूया. हे फार फनी आहे ना. खूपच पण. मग आता रोज उठून त्याच्याशी काय गप्पा मारायच्या मी. मी काय करायचे माहितीये, झोपूनच राहायचे, लवकर उठायचेच नाही. डॉक्टर, आपण गप्पा मारूया. नाही नको. का? नाही काय, मला तसं आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला, तुम्हाला माहितीच आहे. पण काय बाहेर हे असतात ना पेशंट्स, ते बसून राहतात खूप वेळ, त्यांचा वेळ कशा वाया घालवायचा. काय असं डॉक्टर? बघा ना. अहो तो सुंदर बघा, गप्पा मारायला भेटायला कायम तयार असतो. सुंदर तुमचे मिस्टर. ईश्वर, अहो श्याम सुंदर, तुमचे वडील. सॉरी आई. काय डॉक्टर. बरं, मग ठरलं तर उद्या आपण भेटूया कॉफी शॉप मध्ये. मी तुम्हाला मेसेज करेन, रिप्लाय कराल ना डॉक्टर? हा ते बघतो मी, फ्री असलो तर. मी घरी येऊ का? नको. का? नाही सध्या काय आहे, घरात खूप खूप गडबड सुरू आहे. कसली? माझ्या लग्नाची. हो, मग तर यायलाच हवं. नाही खूप गडबड चालू आहे मिसेस लेले. खूप गडबड आहे, म्हणजे कुणालाच वेळ नाही, मला नाही आहे, आईला वेळ नाही, विघ्नेशला वेळ नाही, सुंदरला म्हणजे श्याम बाबांना वेळ नाही आमच्या. त्यामुळे मला वेळ असला की मी तुम्हाला कळवीन. बाय. ठीक आहे, मग येते मी. ओके. डॉक्टर, काय? माझी औषधं. हा ठीक आहे, बाहेर दाखवा आणि गोळ्या घेऊन जा. थँक्यू डॉक्टर. थँक्यू, वेलकम. काय? बाय. 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 माझं डोकं दुखायला लागलं. चला. ऐक आतमध्ये गेल्यानंतर त्या चुंबकला सीए परीक्षा अभ्यास काही विचारायचं नाही. हो का? मग लाडू आणले, ते खाणार आहेस का असं विचारलं तर चालेल ना? चालेल,
ते मला विचारलं तरी सुद्धा चालेल. थांबव जरा तुम्ही. काय ते म्हणजे दादाला लाडू देऊ का असा विचार आला ना म्हणून थांबले मी. दादाला लाडू मिळतच नाही, तो सारखा कामात असतो ना. मग मी देऊन येते त्याला लाडू. बरं, ये. आली का? चल. तुम्हाला लाडू हवा होता ना? मला विचारतेस? शुभश्च शीघ्रम, लगेच दे. या देते. तू मला स्वतः विचारते लाडू पाहिजे का? काय कमाल आहे. असं एक लाडू पोटात गेला म्हणजे असं शांत होईल जरा, नाही तर मग. आई बाबांना लाडू देते. मन में लड्डू फूटा. आई ये ग, लाडू गेला. माझ्या हातात लाडू हिसकून काय घेतेस? मला काय घेतेस लाडू? मला दे बरं तो. आता तो तुमच्यासाठी नाही. अगं बाबा तुम्हाला हाही लाडू मिळाला नाही आणि तोही लाडू मिळाला नाही. तो तुम्हाला हवाय लाडू? हो. नाही नाही, आम्हाला नकोच ते. आमचा विषय संपलाय कधी. आपण, मी काय म्हणतो, असं एखाद्याच्या तोंडचा घास हिसकून घेणं चांगलं नाही. नलिनी तू मला एक लाडू दे. लाडू तुमच्या तब्येतीसाठी बरा नाही. अगं, ए ऐक ना. अरे, काय? बापू लड्डू सेहत के लिए खाना हानिकारक. काय, कशाबद्दल काय बोलताय तुम्ही? हमको कुछ भी पता नहीं, हम नन्ना बालक. काहीतरी गडबड आहे. मैत्री, म्हणजे बाळा, आम्ही प्रेशराईज नाही करत आहोत तुला. पण व्हॉट आय थिंक इज ऍटलिस्ट यू शुड ट्राय, नाही का? अजून वय लहान आहे तुझं. तू शिकू शकतेस नवीन गोष्टी, ट्राय आउट करू शकतेस काहीतरी. काय झालं? काही नाही. कमाल करताय यार तुम्ही लोक. म्हणजे प्रेशराईज करत नाही होत असं म्हणून किती प्रेशराईज केलं ना तुम्ही मला. कारण काय आहे, तुमच्यासाठी मी कुठल्याही फील्ड मध्ये गेले ना तरी तिथे माझ्या वर कोणीतरी असणारच कायम. अगं खरंच नाही का बाळा करत होत प्रेशराईज? खरंच तुला हवं ते कर ना. आज किती अभिमान वाटला आम्हाला दोघांना तुझा. मी काय म्हणते, तुला तुझ्या आवडीचं फील्ड आता गवसलंय ना, तर मग एक्सप्लोर करायला घाबरू नकोस तू. आणि तुझ्यात आहे ते. आणि हे बघ, खरं तर पुण्यात डबिंगचं काम खरंच काही होत नाही, बिलकुल होत नाही. आणि सगळ्या इंटरनॅशनल फिल्म्सचं लोकल लँग्वेज मधलं डबिंग मुंबईतल्या स्टुडिओज मध्ये होतं. त्यामुळे खरं तर तुझ्या करिअरसाठी मुंबई हाच एक ऑप्शन आहे. म्हणजे मी नेमकं काय करणं एक्सपेक्टेड आहे तुम्हाला? तू मुंबईला शिफ्ट हो तुझ्या करिअरसाठी. त्यांनी आम्हालाही तुझ्या बरोबर थोडा वेळ घालवायला मिळेल. वी रिअली मिस यू बाळा.
माझी बॅग डिक्कीतून काढायला सांगा ड्रायव्हरला. मी चालली पुण्यात. मैत्री, मला वाटलं नव्हतं की तुम्ही असे असाल. चूक केली माहिती का तुमच्यावर विश्वास ठेवून. तुम्हाला काय हवंय ग? हा, काय हवंय तुम्हाला? मी आणि सौमित्रांनी वेगळं असणं हवंय ना? ठीक आहे ना, मग बोला ना स्पष्टपणे, सांगा ना आम्हाला. ह्याचं उगाच समंजसपणाचा आव वगैरे कशाला आणताय तुम्ही? शिट यार, शिट शिट. मी ना चूक केली, मी खूप मोठी चूक केली. मी इथे तुमच्याशी बोलायला आले. मी जाते. बाय.